नामघोषात निघालेली वारी आणि काही क्षणातच आनंदाचा रूपांतर आक्रोशात झालं। पुण्यातील पालखी सोहळ्यात नेमकं काय घडलं आणि असे अपघात वारंवार का घडतात हेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सोमवारी सकाळी विठ्ठलाच्या पालखी यात्रेदरम्यान एक भीषण अपघात घडला। जेजुरी रस्त्यावर वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रकने 7 महिला वारकऱ्यांना जोरदार धडक दिली। या भीषण दुर्घटनेत 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 4 महिला गंभीररीत्या जखमी झाल्या। जखमींवर जेजुरी येथील रुग्णालयाच्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत। श्रद्धेच्या या प्रवासात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून 70 वर्षीय ट्रक चालक गेल्या 2 दिवसांपासून ताप आणि सर्दीने आजारी होता। औषध घेतल्यानंतर त्याला ग्लानी आल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि पायी चालणाऱ्या महिला वारकऱ्यांना धडक बसली। या अपघातात सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील 3 महिलांचा दुर्दैवी अंत झाला। दरवर्षी महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात। यावर्षी 25 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे। पोलिसांनी वाहने आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग तयार केले होते, तरीही अनेक वारकरी वाहनांच्या मार्गातून चालत असल्याने दुर्घटना घडतात। मात्र यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, केवळ वारकऱ्यांची चूक होती का की संपूर्ण व्यवस्थेतच काही त्रुटी आहे? वारी दरम्यान घडलेला हा काही पहिलाच अपघात नाही। 2024 मध्ये वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या दिंडीत अशाच प्रकारे दुचाकी घुसून झालेल्या अपघातात चंदगडची वारकरी महिला ठार झाली होती। दरवर्षी भक्तीच्या या पवित्र प्रवासाला अपघातांचा गालबोट लागतोच आणि अनेक निष्पाप वारकऱ्यांना त्याची मोठी किंमत भोगावी लागते। या दुर्घटनांमागे काही ठळक कारणे दिसून येतात। त्यामध्ये वाहनांचा भरधाव वेग, अरुंद रस्ते, चालकांचा थकवा आणि वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन ही प्रमुख कारणे आहेत। त्यातच प्रचंड गर्दी आणि रस्त्यांवरील बेशिस्त वाहतुकीमुळे अनेकदा वाहने थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसतात आणि क्षणार्धात आनंदाचा प्रवास शोकांतिकेत बदलतो। इतक्यावरच ही कारणे मर्यादित नाहीत। अनेकदा चालक रस्त्यांवरील गर्दीचा योग्य अंदाज घेत नाहीत किंवा वेग मर्यादेचे पालन करत नाहीत। अचानक ब्रेक लावणे, धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करताना वाहनांवरील नियंत्रण सुटणे, तसेच दीर्घ प्रवासामुळे रात्रीच्या वेळी चालकाला डुलकी लागणे या कारणांमुळेही भीषण अपघात घडतात। दुसरीकडे महामार्गावर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पायी मार्ग नसल्याने वाहने आणि वारकरी एकाच रस्त्यांवर प्रवास करतात, ज्यामुळे धोका अनेक पटीने वाढतो। रात्रीच्या वेळी वाहनांच्या प्रकार हेडलाइट्समुळे किंवा अंधारामुळे चालक आणि वारकरी दोघांचेही अंदाज चुकतात आणि एका क्षणातील दुर्लक्षामुळे जीवघेण्या दुर्घटनेत रूपांतर होते। भक्तीच्या या वाटेवर सुरक्षिततेची साथ तितकीच महत्त्वाची आहे। प्रशासन, वाहतूक यंत्रणा, वाहन चालक आणि वारकरी या सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून आवश्यक ती जबाबदारी घेतली तरच अशा दुर्घटनांना आळा घालता येईल। श्रद्धेचा हा प्रवास जीवघेणा नव्हे तर सुरक्षित आणि मंगलमय व्हावा हीच खरी काळाची गरज आहे।